Hello everyone. What are you doing? Worrying about your child's future? तर काळजी नका करू. फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा. Because here you get learning with the excellence, quality education, science-based activities, play-based games and interactive learning. With all these modern teaching methods and strong parent-teacher communication, then what are you waiting for? लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा. लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट, चेतनानगर, सुंदरखेड, बुलढाणा. सिटी न्यूज, वसा जनसेवेचा. बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील 23 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी अहवालात दोषी आढळल्यानंतरही जिल्हा शल्य चिकित्सकांकडून ते इतर बऱ्याचशा अधिकाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आता जिल्हा सामान्य रुग्णालयातील भ्रष्टाचारांना वाचवण्याचा उघडपणे प्रयत्न केला जात असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. या प्रकारावरून राज्याच्या आरोग्य खात्यात किती सावळा गोंधळ आहे हे उघड झाले आहे. भ्रष्टाचारांना वाचवण्यात सध्या सर्वात अग्रेसर हे अकोल्याचे आरोग्य उपसंचालक डॉक्टर कमलेश भंडारी दिसून येत आहेत. भ्रष्ट अधिकारी आणि डॉक्टर भंडारी यांच्यात नेमके काही अर्थपूर्ण साटेलोटे तर नाही ना, अशी शंका आता येऊ लागली आहे. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार होत असून या संदर्भात सातत्याने दैनिक जनसंचालन व सिटी न्यूजने वृत्तमालिका प्रकाशित करून हा भ्रष्टाचार जनतेसमोर आणण्याचे काम केले आहे. विशेष गेल्या अनेक वर्षांपासून हा भ्रष्टाचार राजरोसपणे सुरू आहे. सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांचा पाठपुरावा तसेच दैनिक जनसंचालन व सिटी न्यूजच्या दणक्यामुळे काही महिन्यांपूर्वी महाभ्रष्टाचारी प्रकाश रामदेव बोथे, हल्ली मुक्काम अकोला यांच्यावर बडतर्फची थातुरमातुर कारवाई करण्यात आली. परंतु भ्रष्टाचाराचे शिरोमणी असलेले तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तडस यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. खरे तर जिल्हा सामान्य रुग्णालयात मॉड्युलर ऑपरेशन थिएटर तसेच लेबर रूम बनवण्याचे जे कंत्राट काही वर्षांपूर्वी देण्यात आले होते, त्यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉक्टर नितीन तडस हे येथे कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळातच मॉड्युलर ओटी व लेबर रूमचे 23 कोटींचे कंत्राट सोलापूरच्या NL हेल्थकेअर या कंपनीला देण्यात आले. हे काम करीत असताना डॉक्टर तडस यांनी कहरच केला. कोणतेही काम पूर्ण झालेले नसताना त्यांनी संबंधित कंपनीला 80% रक्कम आगाऊ देऊन टाकली. हा उघड केलेला भ्रष्टाचार आहे. या संदर्भात गठीत करण्यात आलेल्या चौकशी समितीत डॉक्टर नितीन तडस यांच्यासह तत्कालीन प्रशासकीय अधिकारी अनिता शिवाजी माने यांच्यावरही ठपका ठेवण्यात आला आहे. खरे तर या भ्रष्टाचारात आणखीही काही अधिकारी व कर्मचारी दोषी आहेत. काम पूर्ण होण्यापूर्वी 80% रक्कम अदा करणारा महाठग अधिकारी कुठेही शोधून सापडायचा नाही. परंतु जिल्हा सामान्य रुग्णालयात भ्रष्टाचार हा इतका शिखरावर पोहोचला आहे की या ठिकाणी कुठल्याही स्वरूपात भ्रष्टाचार होऊ शकतो हे या प्रकरणावरून दिसून येते. भ्रष्टाचारात दोषी आढळल्यानंतर खरे तर कोणत्याही दोषी अधिकाऱ्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे. परंतु हा भ्रष्टाचार हनुमानाच्या शेपटीप्रमाणे लांबतच राहतो. कारण त्यानंतर भ्रष्टाचार सुरू होतो तो भ्रष्टाचारांना वाचवण्याचा. यावरून हे स्पष्ट होते की आरोग्य विभागातील अधिकारी आपण दोघे भाऊ, दोघे मिळून भ्रष्टाचाराचे खाऊ या उक्तीप्रमाणे आहेत. डॉक्टर तडस हे चौकशी अहवालात दोषी आढळून देखील गेल्या वर्षभरापासून त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. याची मुख्य जबाबदारी सध्या विद्यमान आरोग्य उपसंचालकांवर आहे. डॉक्टर भंडारी यांच्यासमोर अहवाल असताना आणि अहवालात डॉक्टर तडस दोषी असतानाही डॉक्टर भंडारी कारवाई करण्यात एवढी कुचराई का करीत आहे हे न समजण्यासारखे आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई तसेच त्यांनी भ्रष्टाचारातून जमा केलेली चल अचल संपत्ती जप्त करण्यासाठी डॉक्टर भंडारी यांना नेमके रोखले तरी कोणी? त्यांनी भ्रष्टाचारांसमोर अर्थपूर्ण हात मिळवणी केली असा प्रश्न विचारला जात आहे. जोपर्यंत डॉक्टर नितीन तडस व बहुचर्चित वादग्रस्त भांडारपाल प्रकाश रामदेव बोथे, हल्ली मुक्काम अकोला यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील इतर भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत दैनिक जनसंचालन व सिटी न्यूज आपली मोहीम अविरतपणे सुरू ठेवणार आहे. डॉक्टर भंडारी यांनी भ्रष्टाचारांवर कारवाई करावी, अन्यथा आगामी काळात त्यांच्या विरोधात दैनिक जनसंचालन व सिटी न्यूजची लेखणी अविरतपणे सुरू राहणार हे त्यांनी ध्यानात घेणे गरजेचे आहे. अजून बरेच काही पुढील सत्रात.